भाजपाचे संकल्पपत्र देशातील सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित झाले असून संकल्पपत्रातून जाहीर करण्यात आलेल्या प्रत्येक योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी आहे. सबका साथ सबका विकास हा भाव भाजपाच्या संकल्पपत्राचा आत्मा असल्याचा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या संकल्पपत्राची माहिती मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांना दिली. भाजपाच्या संकल्पपत्रासाठी देशातील लोकांच्या काय अपेक्षा आहेत यासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संपूर्ण देशातून 16 लाख सूचना यासाठी प्राप्त झाल्या. नगर जिल्ह्यातूनही 10,000 सूचना संकल्पपत्रासाठी पाठवण्यात आल्याचे नामदार विखे पाटील म्हणाले. नागरिकांच्या सूचनांमधून तयार झालेल्या या संकल्पपत्रात भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधापासून ते देशाच्या सुरक्षा व्यवस्थेपर्यंत समृद्ध भारत, सुशांत, स्वस्थ भारत, शिक्षण, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांच्या विकासाबरोबरच इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी आणि पर्यावरण यांना विशेष प्राधान्य देण्यात आल्याचे सांगून नामदार विखे पाटील म्हणाले की 2047 सालापर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी युवा शक्ती, नारी शक्ती, शेतकरी आणि गरीब यांना सशक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करतानाच स्टार्टअप योजनेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.